विषय असा आहे की आपलं बाबरे शेट गेलेला निवडीत पळायला हे टेक पहिल्यांदाच घेतोय मी आणि तिथं पुढे बघून घ्या काय काय घडामोडी झालेली आज. तर बाबऱ्या निवडीत पळा गेलेला तास हे आपलं गट क्रमांक 59 तास क्रमांक 4 वरती पळालाय आणि ते पळालेला व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करतो 100%. कारण मी काय गेलेलो नव्हतो कारण की इथं कोणच नव्हतं शेडत भाज्या शेट आता उद्यापासून येतील बघ्या ना. विषय काय झाला बाबऱ्यानं आपल्या स्पीड जरा कमी लावलं कारण की बाबऱ्याला होती सर्दी. बाबऱ्या कायम निकारेशी वाढतो त्यावेळेस निकारेशीला गडी कसा काय पळाला नाही. परत अमित भाऊने फोन केला म्हटलं काय विषय झाला बाबऱ्या काय म्हणजे पुढं का कमी पळाला. तर अमित भाऊ म्हटलं जरा सर्दी आहे आणि मध्यंतरी जरा इंजेक्शन पण झालेलं त्याला पण पोट बिघडलेलं भद्रागत काम झालेलं ते विषय. आणि म्हणजे एवढा पण माग राहिलेला नाही घासा कशी झाले 3 नंबरला उतरलाय. चला तिथनं पुढे आता तर भद्रानं सलगरी रूप दाखवलं आपल्याला. आत्ता काय झाला विषय भद्राचे पोट बिघडले तर म्हटलं डॉक्टर्सनी बोलवलं. डॉक्टर आलं तर योगायोगानं डॉक्टर आल्या भद्राची पट्टी बघितली म्हणजे भद्रानं तवाशी केली एकदम पातळ. मग डॉक्टर काय बोलले साहेबांनी सलाईन लावायला लागणार कोणतर बघा. मी म्हटलं हाय शांत कशाला धरायला लागते बोलवायला लागते पोरासनी तवाले. मला भीती 2 वेळा पडला इथं परत इकडं कोपऱ्यात घातला तरी सुट्टी दिली नाही त्याला धरला इथं मला लागले बघा. परत लय मागं पाठवू लागली तर कसा तरी बाबाला आटोक्यात आणला. सलाईनच्या बाटल्या किती झाल्या सांगतो तुम्हाला बारक्या छोट्या बाटल्या म्हणजे त्याच्या पिशव्या डॉक्टर घेऊन गेले बाटल्या द्या हे असल्या 1 2 3 4 5 इकडे आल्या 6 आणि 7 सलाईनच्या बाटल्या झाल्या त्या बारक्या. त्या कुठल्या की आपण म्हणजे आपण जसं आजारी पडले आपल्याला अशक्तपणा येतो दवाखान्यात ज्या बाटल्या लावते सलाईनच्या त्या बाटल्या सेम तेच कंटेंट फक्त या छोट्या बाटल्या होत्या म्हणून एवढ्या लागल्या 7. आणि इंजेक्शन मला वाटतं मानत इकडे 1 तिकडे 1 2 इथे 1 3 परत तिकडे पलीकडे मानत आणि 4 इंजेक्शन झाली ती साहेबासनी आहे. आणि त्याचबरोबर भद्रा शेटला दिले त्या गोळ्या मग आता इरगळ ठेवलेल्या मी गोळ्या वगैरे मग त्या आता इरगळ्या त्या बऱ्यापैकी त्या गोळ्या तेवढ्या पाचतो पहिल्यांदाच गोळी पाजणार आहे. बघा साहेब कशी गोळ्या पिते तुमच्याबरोबर शेअर करतो. मला ते पेल व्यवस्थित ओके. शिकवले का औषध देतो शिकवले रायबा पण असंच लहानपणी औषध नव्हतं पाजत मी त्याला लहानपणी मी त्याला असं काय पाजायचं पाणी पाजायचं पाणी. रे आवर 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 भद्रा भद्रास्त्र ब्रह्मास्त्र लावा झालंय चल. नानाश्री आलेले आहेत नानाश्रींचं आगमन झालेलं आहे. आता ह्या साहेबांचं झालं आवरून. आता विषय काय झाला लागलंच म्हटलं ह्या साहेबांनी 6-7 महिने झालं जंतावलं इंजेक्शन केलेलं नव्हतं. गोळ्या देत होतो कारण इंजेक्शन जंतावलं कधीच केलेलं नाही हायटेकचं. ते आज पहिल्यांदा इंजेक्शन केलं ह्याला आपल्या रायबाला. आणि लागलंच म्हटलं ब्रह्मास्त्राला पण इंजेक्शन करावं तर रायबा शेटला हायटेकचं इंजेक्शन लागलंच झालं एक तरी थोडीशी गाठ उठल्या. आता संध्याकाळी बरं पाण्याचं तरी मी लई वेळा चोळला काही गाठ दिसते त्या हायटेकच्या इंजेक्शनला गाठ उठतीच बरं पाणू शकतो जरा संध्याकाळी
आणि डॉक्टरने म्हटलं ह्याला पण एक इंजेक्शन करा हायटेकचं, कारण की ह्याला आल्यापासून जाणतो आम्ही काहीच दिलेलं नाही. मग डॉक्टर पण लगेच भरून आलं इंजेक्शन घेऊन. आत्ता म्हटलं झालं करायचं बंद, काय करायचं. नाना इथं झोपलेलं आणि त्यात जर रेकॉर्ड झालं असलं तर मी ते शेअर करतो ब्रह्माचं. आणि नानाचं इथं झोपलेलं, डॉक्टरने इंजेक्शन मारलं. बाबा आला वर, इथं नशीब बांधलेलं होता नाही आम्हाला जाळीच्या पलीकडे धडाधड घालवलं असतं. कसं तरी इंजेक्शन केलं त्याला पण गाठ उठल्या बघा इथं. हो बाई, आता ह्याला पण बर्फान शिकून घेतो. आणि एवढा इथं दांगा चालू होता. हो हो, ऐ ऐ ऐ चप्पल कुठं वाजू, एवढा इथं दांगा चालू होता खरं ही शेट जागेवर हल्लं नाही. बरं चला आता घेतो आवरून. काय पहिलं इंजेक्शन आवडते चला पुन्हा एकदा आता पाऊस चालू झालेला आहे. जेवढं ऊन पडलेलं तेवढा पाऊस चालू झाला आहे. बघू शकताय पूर्णपणे आभाळ आले, पावसाने केला कहर. आणि सकाळी विषय झालेला म्हणजे कालच्या व्हिडिओत ते खाद्यात मीठ घालायचं, खाद्यात नव्हतं आपलं कोट्ट्यात. तर मिठाच्या 4 पुड्या आणलेल्या. पाणी मिठात शिपाडतो हे जो साहेबाच टाकतो. पाणी पिना झाली ती, कोणच पाणी पिना झालं. तर आज आहे बुधवार, आज तारीख किती आहे, आज 30 तारीख आहे. आणि आज बाबरे शेट गेलेत पळायला मैदानात. बघूया काय करते ते. मला जाता आलं नाही कारण की बाहेर शेट नाहीत, इथं कोणच नाही, त्यामुळे मला इथं थांबलं पाहिजे. बघा बाबरे शेट काय करते ते आज मैदानात. आणि हे साहेबांनी काय केलं बघा, टेप बीप पाडून ठेवलाय. काय लाका राय बा तुझं असते का. चला घेतो आवरून आता बराबर. वैरण हत्ती का आणायचं आहे. तिकडं खाली आहे बांधाला, तिकडं 2 वजे आणतो म्हणजे जरा वैरण खातेली हिरवी आणि वाळलेली मिक्स. आता जे सुराला लागायचं झाल्यावरच थांबायचं असं ठरवलंय. नशिबानं जर बाबऱ्यानं गट पास केला तर मी जाणार. बघा काय होतं. आणि इकडं सलगरे आहे आपला भद्रा. भद्राला बाहेर ठेवला डॉक्टर म्हणजे बाहेरच असू दे, कारण की इथं उभी त्या जरा इकडं आडूसा झाला, इकडं आडूसा झालाय, त्यामुळं भद्राची तब्येत बघा कशी झाली. आता भद्रासनी काल भद्राला झाले 3 नाही 6 सलाईन. ओ थांब चिक्या थांब.
बाजाराला सांगितलेली वाळलेली वैरण टाकाय, ढेपुरून टाकल्या ओली, म्हणजे मी टाकून गेलेलं काल वाळलेली, परत आणि तिनं म्हणजे जे ताणकाट निघाले ते टाकले. बाजारा मागतो येड सारखं. आणि कालच्यापेक्षा फ्रेश दिसते साहेब, काही विषय नाही आहे का. काल लईच असं डोळं वगैरे नर्वस झालेलं. कसं आहे बादरा? ए बादरा, बादरा, तुझं नाव बादरा आहे? बादरा आता तो रोज कानावर येणार आवाज बादरा. आणि बादराला ह्या गोळ्या दिल्या त्या, आता ही सगळी कामं राखतो. आणि मेडिकलमध्ये पण गोळ्या दिल्या त्या आणायचे अजून. ह्या बाजाराला गोळ्या दिल्या त्या. ह्या बाजाराला आता हे सगळं आवर तिथलं, मग ह्या बाजाराला गोळ्या द्यायच्या. आणि काल रायबाला पण हायटेकचं इंजेक्शन झालंय आणि ब्रह्मास्त्राला पण एक हायटेकचं इंजेक्शन झालंय दोघांनी. चला येतो आवरून. चिक्या आला का मदत कर की जरा, करतोस काय? मला बूट धुवायचा आहे, कारण की बुटात झाला चिपकून पाय निसटतील. मला आता बूट धुवून घ्यावा. गाणी लावतो क्वालिटीमध्ये, आता लागतो सुराला. आलो आलो. तर आवरून झाले आता, म्हणजे बऱ्यापैकी साफसफाई झाली सगळी, स्वच्छता. इकडं माग लक्ष्मीचं तिथलं झाले सगळं, ह्या शेटचं झालं सगळं यांचं, म्हणजे रायबाचं, ब्रह्माचं आणि बाजीचं. आणि छकडाने आता जोडीदार आले आपलं. तर आज निघालीत निवृत्त. आलो. तर निवृत्त जोडीदार निघाला, त्याला म्हणजे बरं झालं, कारण की बाबऱ्या शेट पण आज निवृत्त आहेत. बघा बाबऱ्या शेट काय करतील, कारण मला जाता येईना. जर गट नशिबानं काढला तर जायचं आपण. आणि शेट बघायला एक नंबर विषय झाड झाला शेटचा. हो हो हो. अहो आप्पा, परीक्षा बघू नका माझी. आप्पाला आले 2000 रुपये हप्त्याला मागाय. माझं मला नाही कळायचं पण. तर आपला छकडा निघालाय आणि आपला बाबऱ्या शेट पण आहे मैदानात. बाबऱ्या गेलाय पोलीसमधनं पुढं. बघा नशिबानं गट काढला तर लगेच इकडे गाडी बसायचं, बाबऱ्याकडे जायचं. आणि आता घेतो उरकून भरा 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 भरा. आता सगळी साफसफाई झाली. आता इथनं पुढं बैरणीची सोय, कारण की हिरवी गावात आणणार हो, ही गावात आहे. हो अरे काय असं का दिसतंय, नेटमुळे दिसते असं. एवढ्या खालनं गावात आणायचं आहे मला. येत आहे गावात 2-3 वजी म्हणजे संध्याकाळी सगळं आणायचं. आणि या साहेबांनी सांगितले वाळलेली वैरण टाकायला. आणि इतका फ्रेश झालाय, म्हणजे डॉक्टर आलो मागाशी, योगायोगानं डॉक्टर आलो इथं. मग डॉक्टर म्हणलं कसं आहे, तर म्हणलं या लागलं चेकअप करा. तर डॉक्टर म्हणले ते म्हणजे बाबा एवढा फरक पडला एका दिवसात, कारण की बुळकांडी अशी लागलेली की पाण्यागत असं अशी करायचं एकदम. मग डॉक्टरने वाटलेला आणि एक डोस द्यायला लागेल, खरं तसं काय झालेलं नाही साहेबांनी. आता घट्ट पण शिकायला लागला. डॉक्टर म्हणजे लय गाड्यावर फरक पडला, एका दिवसात एवढा फरक पडला गाड्या. बादरा ए बादरा. आणि काल मला बाबानं इकडं आपटलं, इकडं आपटलं, इकडं ब्राह्मण गोळा असलं. चला आपला छकडा गेलेला आहे आणि बाबऱ्या तिकडे गेलेला आहे. मी त्यासनी फोन लावतो आता. बघा आपल्या छकड्यावर बाबऱ्या मिळते बघा. तर विषय असा आहे की इथली लागली साफसफाई कराय. इथं अडचण होती ती काढली सगळी, इथं अडचण होती ती काढली सगळी. आता हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळे स्वच्छ करून घेणार आहे मी. आणि बायका इथं भांगलायला बघू शकताय. इकडं मासाहेब आहेत. झाल्या मग येसन काढली पाहिजे. तरी म्हणलं तोंडात एवढा फेस काय येतोय बाहेर, काय झालं? शी लागते का होते असं सांगा. विश्रांती नाही शरीराला अजिबात. दगदग दगदग किती. ये बाया कोण काय करत नाही, सगळी खाण्यात व्यस्त आहेत. आपलीच आहेत, य भिवू नको. अगं ये ग डॉक्टर साहेब या. जखम झाली आहे बाजीला. ती नाशिक येसन आहे बघा. हाय का ही नाशिक येसन आहे. ती कपिला ब्रँडवाला दादा आलतात का नाही, मी त्यासनी सांगितले शो का तुम्ही आणलेलं तांब्यातलं पाणी पिऊन टाकलं.
झाल्या झाल्या वायरू बरं येते तरीच नर्वस आहे तुम्हाला म्हटलं का नाही का नर्वस आहे एवढा जीभच बाहेर काढते आता भैया यायला लागलेत ना मग येसन कापून टाका काय डॉक्टरने सांगितलं तर काढायची ओ काय येसन धरली सतरच्या डोळ्यातनं पाणी आलं नाव काढून मुरकीला फोन लावला साहेब डॉक्टरसने हा होय हॅलो डॉक्टर साहेब बाजीचं नाकात दुखून झालं वास मारलेलं उद्या किती वाजता पहिलंच विजिट करा की हॅलो हा तेच पहिलंच विजिट करा म्हटलं पहिलंच विजिट करा आपलं काय झालंय तर बोल नर्वस काय असं का वागायला मग जरा बघावं बोललं आपलं नाक पॅकच झालंय ते पांढऱ्या येऊन बर बर हा बर होती का बघा बाहेर बसत मग सकाळी या लवकर तर डॉक्टर साहेबांनी फोन लावलेला हा उद्या सकाळी पहिलं विजिट करूया तुमचं तर हे बघा नुसतं थाप हे लावलं तरी गडी बाहेर काढतो म्हणजे जखम झाली काय आई पण सकाळी म्हणत होत्या काय हो कधी बाजी सुराला लागायचा म्हणजे तुमचा जीव कळकळतोय ते त्यासनी पण कळतंय हो आणि कष्ट लई असं दे बिराग बाद झालं प्रयत्न करायचं त्यांचं सगळं बहुतेक देव काय म्हणत राहते बघा एकदाच काय तुझा आजार पण काढतो बाहेर सगळीच आता पुन्हा पळ पुन्हा टेन्शन घेऊच नकोस आता मनकेच झाले आता पायाचं पण याला हाणायला लागल्यापासून कमी आले म्हणजे धक्कू चालू होतं का कमी आले अवकाल हाणायला लागल्यापासून जवळ गेल्या वास येतोय काय क्षेत्रात त्याच माहित असते वास कसा नसते निम्मा रिलॅक्स झाला लई येसन ताणली आपण उद्या संपली येसन काय झाली मी बायाला म्हणलं येसन आवडलं काय माहिती का पलीकडे पण आहे की येसनीला जावं मी तरी तुम्हाला म्हणलं का नाही हो नर्वस वाटतोय जरा आता काय करायचं त्याच्या डावे बदलायची नवीन आणतो बारीक डाळ एवढी हा आता उकरायला लागलाय खुळ ग खुळ आई खुळ दोन्ही पायाने उकरून दाखवते की आणि कसलं हे म्हणजे परीक्षा बघा ह्याचा काय सांगितलं 1 महिना प्रॉपर व्यायाम घ्यायला व्यायामाला चांगला सूर बसला आणि पावसानं सगळा पण 2 दिवस व्यायाम किती बुडला कंटिन्यू काय मारतेस कंटिन्यू घ्यायला नसतो मारला 5-6 दिवस मारला हा आता 3 दिवस घ्या आता पण पाण्यात शेकलाय आता 3 दिवस घ्या म्हणजे परवा 4 लाख चालू आता काय करायचं हाय शेवटी काय चालवायचं म्हणजे मग आता सगळं 4 दिवस अवताला आणायचा परत ऊन पाण्याने शेकायचं परत जर चालवून आला असं मोकळा 2-3 दिवस गेलं परत अवताला मग धाकधूक मैदानात गेले की फेऱ्याला पण धाकधूक फेऱ्याला पण जरा जमाव करूनच जावा 4-5 गाड्या संघर्ष सोडायच्या अशा असं फेर काढायला खरंच तुम्ही जात असा का नाही फाटीवर त्या जी येतात का नाही त्याच म्हणायचं नेक्स्ट टाइम फेरायला पण एकत्र येऊया खरंच तर एकत्र गाड्या सोडल्या का नाही आम्ही असं देखील टाकायचं पण साईडला गाड्या असल्या म्हणजे त्याला मैदान आहे असं वाटेल ना ब्रह्माशेट शिकवायला ना डॉक्टर साहेबांनी सांगितलं काढा हा थाय 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 हा बरोबर ते कधी पण टाकली असती परत बाबा पुढनं कुणाला जाऊन देणार नाही बघा की आत्ता सण काढली तर लगेच डोळे बटाट्यागत केले काय बिचाऱ्याच्या मागे सारखी 7.5 मला येसन किती करायचं असतं जास्त केली असते येसन आवड शिका की मग होय बघा की त्याला इथं चाल्यापाशी ताण लागले ते मांजरांना सगळं दूध सांडलंय खोलीत बर व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय हो तर साहेब लागले तू करायला बाळा
ए बाळा, रायबा, रायबा नो बाजी, बाजी. अरे तुझ्या कानाला तिकडे कसं ऐकू येते, मी इकडे आहे बाजी. जाऊया